दिले का? ए तमाशा आहे होय रे. कशाला करायचं हे असं? आपल्याकडे काय पॉईंट होतं व्हय? अरे गावात जे घडलं नाही ते करायला निघाले ते. अरे सिद्ध वाचव रे माझ्या पोराला. अगं कांद्या तू काहीतरी मार्ग काढू की. अहो सरपंच ऍक्च्युली ही बातमी महत्वाची आहे की नाही अरे फक्त ते ऐकून मी घ्यायला त्यातलं अहो तर ऐकून तरी घ्या की आपल्या गावच्या सिरियल बद्दल नाव आहे का? खूप मोठी. आता समजत नाही बोलतात. आता बघू ना. स्वतःवर आल्यावर काय करतात ते. आपली लायकी वळखून तरी वागावं माणसानं. अगं जास्त शिकलं की असंच वाटतंय. ए तात्यानं बंदूक आणल्या खरं पण गोळी का चालवणार. अरे कोणाला सांगू नका. तात्यांच्या बंदुकीत गोळ्याच नाही. गोळ्या नाही? कापली, कापली. तात्यांच्या बंदुकीत गोळ्या नाही. गोळ्या नाही? मग बंदूक का चालत धरल्या? हो ऍक्च्युली गोळ्या नाही काकी गोळ्या नाही. गोळ्या नाही. काय तर त्यांना तुझ्या तात्यांची बंदूक नाही कायम लोडेडच असते असं का वेळ ठाव नव्हता ना बुलेट येतो या गोळ्या घेऊन. आला की बघा कसं बाळलोतोय ते अहो तर ते येत नाही ऐकून तरी घ्या तुला आज नाही 200 गावचं नाही माझ्या काळजात आहे. अहो पाटील एक डाव माफ करा माझ्या पोराला. आज गावात रक्तपात होणार म्हणजे होणार. अरे आता त्या बुलेट कुठे आहे? 0 मिनिटात कॉल लावतो त्या पोरीसोबत त्याला काम पाहिजे तात्या एंगेज येतोय पिल्लू लय दिवस झालं गोड खाल्लं नाही. भेटू दिवसाच्या शेतात. काय करायचं म्हणजे साखर काढू. फाड्या तेव्हा धरणं तात्या पण चालून राहायची हाताला मुंगे आल्या ना त्यांच्या बारबार पटकन अगं काकी आता तरी बोल की. पण काय काय मग ते एकाच वाचते काय गं? प्रेम तिने बी केलंय ना. मग शिक्षा फक्त श्रीकांतच का? आणि आज नाही ना बोलली. त्या श्रीकांतचं काय करणार नाही बघ. अरे बाबा गप. उगाचच ना काहीतरी बोलायचे. आणि माझं पोरग्याची मनीषी जायचं. असं कसं त्या जीवानीशी आपल्या कृषीची दाखवू ना. अरे गावात राहायचंय ना रे. मग कशाला त्यांच्या वाकड्यात जातोय? अहो ताते एकदा ऐकून पाय तात्या मग कशी बोलले ना ते गावचा नाही काय त्याच्या म्हणून गावात रक्तपात होणार म्हणजे हो 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 अरे शेठ ऍक्च्युली रक्तपात करण्याची गरज काय आहे गरम सेवक म्हणजे काय का बातमी थांबले वैराज. हो बुलेट शेठ ऍक्च्युली चांगलं बातम्या ठेवायचा बसलो अहो पाच सरकारकडून आल्या बातमी मग आता ते सरपंच तेच सांगण्याचा प्रयत्न करतात पण कोण ऐकून घेत नाही त्यांचं आईला गावात असून कुणाला खबर नाही. बातमी पर सरकारपर्यंत पोहोचली आहे होय. ओय अजित कोण कुठलं रे? अक्का, हिचं लग्न पार सरकारपर्यंत पोहोचलंय व्हय. ए लफडा नाही पिरे माहिती. तुम्ही केलंय ना वा तेवढा वाचा आहे अबे, सरकारी शाळेत मास्तर आहे ना त्यो. सरकारच्या जवळच असतोय. पण याला हाणलं तर दुसरं मास्तर मोठी कर. हे माहिती सांगा. पण पुरण मास्तरानंतर चांगली शाळा सांभाळली होती. माझ्या तुझं प्रेम करायची अवघड सुचली काय माहिती. अरे सुचू दे की. पण त्यांच्यातली तरी बघायची. नाहीतर काय तिला पाहायला नको व्हय. आता हिचं थोबाड बघ. गावातला टुरिस्ट स्पॉट आहे. जाती बाहेरच्या एखादा विहान आहे म्हणजे. आता इथं प्रवेश आहे. राजा आज दाखवून द्या समजास मी आपल्यातल्या पोरीवर प्रेम केल्यावर काय होतंय ते एकाला तोडला का नाही समजा वाटणीवर येत्याल होय तात्या आज तुमच्या बंदुकीतून सुटलेली गोळी कराय ही स्टोरीज बनली पाहिजे. बार भरलाय तात्या सोडू नका याला. एवढी हिंमत हिम्मत करावी लागली तात्या. त्याची काय बी चूक नाही. तर आताच्या खोडावानी जपला ना काय तुला. तू तशी माती खालीस वय ग. माती मी खाल्ल्या ना तात्या.
मास्तर आहे ना यो, मास्तर आहे ना यो. चांगलं शिकवलंस. बापा विरोधात कसं बोलायचं, माझ्या लेकीला चांगलं शिकवलंस. आजवर यो तात्यासाहेब काळूराम पाटील यांच्या सावलीला मी उभा नाही राहिला. त्यांच्या जातीतल्या पोराबरोबर प्रेम करताना लाज नाही वाटली होय तुला? हागाय घालून जायची, चप्पल लग्नात घालून जायची नसता काय? एक गोष्ट समजायची, काम ध्यानात ठेवायची. आज मी या तात्यासाहेब काळूराम पाटलासाठी त्याच्या लेकीपेक्षा त्याची जात आणि आबरूच महत्वाची असणार आहे. आज काय तू निकाल लावतोस त्याच्या सरपंच? निकाल फक्त त्याचे एकट्याचा नाही, आपल्या समजांचा लागणार आहे. म्हणजे हे सरकारकडनं पत्रक आले तेवढं वाचून लावतो. प्रति सरपंच ग्रामपंचायत धरणगाव विषय गावाला सतर्क करण्याबाबत सरकार आपल्याला ह्या पत्रकाद्वारे कळवत आहे की सध्या देशात पाकिस्तान सोबतची युद्धजन्य परिस्थिती आहे. आपल्या इथं मिलिटरी ट्रेनिंग सेंटर असून ते पाकिस्तानच्या रडारवर आहे. आपल्या गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते मिलिटरी सेंटर उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानने हेटेकी आज सोडलंय. आणि त्याचा सगळ्यात पहिला धोका आपल्या या धरणगावात बसणार आहे. जेवढे लवकर काम सोडता यायचं नाही तेवढं लवकर सोडावं लागत. काय बोलायचे? हे बघा, खोटं वाटत असेल तर सरकारचा स्टॅम्प शिकावे आहे. तुझे अभियान म्हणजे काय असतं ग? अगं रात्री नसतं इथे. अगं ते पडलं की आपण सगळी मरणार. सरपंच आपण मरणार आहे. अगं असं का तू मरण केल्यावर वाचणार मग? ए, पुष्पे, हे जातीला नाही द्यायचं नव्हतं करत आहे. आलं की ते पाकिस्तानचं यार, त्या आफ्रिकेच्या आईची. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना नम्र अभिवादन करून नाट्यांकुर सविनय सादर करीत आहोत अरविंद जगताप यांच्या कथेवरून प्रेरित एकांकिका. लेखक अनिकेत शिगवण, प्रतीक चौधरी. दिग्दर्शक अनिकेत शिगवण, रोहन कदम. निर्माते प्राचार्य राजेंद्र म्हात्रे. नाट्यांकुर सविनय सादर करीत आहोत एकांकिका पाकिस्तानचं यान. आलो वाटतं सरकार. सर्ग आपल्या गावासारखं का दिसतो? ऐ, असाच तू आहे सर्ग? मला नाही माहित, आमच्यात नसते ते सर्ग बिर्ग. ए बावळाट, सर्ग बिर्ग नाही, आपलंच गाव आहे. म्हणजे आपण गेलो नाही बाई, आपण जिद्द आहे. ऐ, आपण जिद्द आहे. टंगडं 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 टंगडं. अरे यार, नाही, चल. बोंबल काय अजून मोठा ना बोंबल. पार पाकिस्तान पर्यंत आवाज जाऊ दे. अरे कशा लाऊड भोकाच्या जन्माला आलं ना. हे आपलं इमान होतं, लढाई मन फ्रॉम इंडिया. Really? येस. Salute! अहो खरंच ते आपलं इमान होतं. सरपंच, तुमचा आवाज मला ऐकू येतोय. तुमच्या देहाचा अस्तित्व आहे कुठं? काय म्हणायचं तुम्हाला? रामकृष्ण हरी. चायला लगा एवढं विकून असं वाटलं नव्हतं. अहो जीवा भेटल्या संध्याची मी आवडता बुलेट शेक. तुम्ही मी त्या पाकिस्तान वाल्यासने हलक्यात नका घेऊ. पक्की बाराची ऐकली लोक आहे. बाराची मदत आपण 24ची आहेत का? ये नया धरणगाव है, घर में घुसेगा भी और मारेगा भी. जय श्रीराम. इतके गप. आणि तू त्यांचं यान पडल्या मारे जाणार आहेस होय? ए मावशे, त्या गाबड्यास यान बनवायची अक्कल आहे का ग? आणि असलीच. या तर म्हणतोय असलीच. ते यान तुम्हाला पेट्रोल कुठे आणणार आहे? मला
आपल्याला आपली काळजी घ्यावी लागेल. अहो काळजी घ्यावं लागेल म्हणे. हो गावात सतत पाणी आहे ना. हो राहायला रस्ते खरं बेजाडी एसटी आहे ना. 5 वर्ष झालं आमदार येईना. त्या पाकिस्तानच्या येण्याला बरं ही वाटते काय येत नसते आम्ही. त्यांच्यात जर खरंच एवढी हिंमत असेल ना चायला त्यांनी पाडूनच दाखवावं. वाघ जायच्या कडे माझ्या मस्कोबाची शपथ घेऊन सांगतोय एकाला बी जित्ता सोडणार नाही. ओ मुलेशे काय वेडू काय तात्या तात्या बेडकं लावत नाही आणि त्यांना आणायचं वाचा करतंय. काय म्हणलं रे भाड्या काय म्हणलं? मुलाचे नुसतं वरडून काय होणार आहे होय. बातमी पार सरकारकडनं आल्या. तुला आता हलक्यात घेऊन नाही चालायचं. ओ सरपंच सरकार कधी खरी बातमी देतं होय. अहो त्याचं ते हवामान खात्यासारखं आहे. अंधारात तीर सोडायचं. अहो पण आता समजाच मी धावकायची काय तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आपल्याच गावापासून होणार आहे. तर बया, दोन युद्ध झाले मी. मला कोणी सांगितलं नाही. रामकृष्ण हरी म्हणजे आपली हिरोशिमा नागासाकी होणार. ओय! ऐका आपण ते याला नका नाही तात्यांच्या पद्धतीने देऊ. तात्या काय नको. बाबा बघ इकडं. जायला मरण समोर दिसायला नाही तसं काही बी बडबडता हे. अरे त्या अण्णा साहेबांसारख्या हवेत पाहता नको हाणू. ए मावशे आणि काय बोलतीस तू? हा मग काय नको बोलू. आणि ते असं काय बोलले तर ती घेताना मरण टँगाले होय. ए काके गावात राम मरायचंच आहे ना. मग गावात सोडून जाऊ आपण. अरे बाबा गप की कशाला तोंडच काढतोय. समजावं तुमच्या वस्तीतल्या पोराला. आपल्या गावाचं नाव काय? धरणगाव नव. गावात जेव्हा धरण झालं तेव्हा सरकारनं स्थापित व्हायला जागा दिली. तर झालं होय स्थापित? हाय नव. कारण मस्कोबानं तसा कौल दिलता का गाव सोडून जायचं नाही. आणि जे गाव सोडून गेले त्यांची माती झाली. गाव जर गाव सोडण्याचा विचार करत असाल सोडून देता विचार झालं का? तात्या हो गाव सोडून जायचं नाही मग करायचं काय? काहीतरी विचार करावा लागेल. काय अहो विचार काय करायचा आहे. मरायच्या आधी आपण समजांनी देवाचं नाव घ्यायला पाहिजे. तसं मी देवाचं नाव घेतल्यावर स्वर्ग प्राप्त होतोय बाबा. बरोबर आहे त्यांचं. देवाचं नाव संघटन नाही भजन बी झालं पाहिजे. ए लागा तयारीला. ए काय बसलाय चल. ए तुम्ही काय बघायले या देवाचं नाव? ओम गणपती नमो. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. फोडून अरे देवाचं नाव घेण्यात बी येत नाही तुमची. कसा पावायचा देव तुम्हाला? बोला मस्कोबाच्या नावानं. हो चला जागा ना रामकृष्ण हरी बाबा. आमचे बुवा कानाला हात लावून कीर्तनजी त्यांची आठवण काढून आपण शेवटचं भजन मस्कोबाच्या चरणी अर्पण करू. चला आता सुरू करू. मस्कोबा देवा अरे माझ्या देवा. अरे देवा आता तरी धाव की. मस्कोबा देवा आता बिगी बिगी धाव रे. मस्कोबा देवा आता बिगी बिगी धाव रे. सगळ्याची नाव आमची किनाऱ्याला लाव रे. सगळ्यांची नाव आमची किनाऱ्याला लाव रे. सगळ्यांची नाव आमची किनाऱ्याला लाव रे. मस्कोबा देवा आता बिगी बिगी धाव रे. मस्कोबा देवा आता बिगी बिगी धाव रे. सगळ्यांची नाव आमची किनाऱ्याला लाव रे. सगळ्यांची नाव आमची किनाऱ्याला लाव रे. बया, मला का नाही तर रश्मिका मंदानाच्या लग्नाचा मेकअप करायचा होता. पण या ज्ञानामुळं माझं संबंध सामानच राहणार आहे. जाऊ दे, तुझं तरी आयब्रो काढ. तुझं माझं
काढलं उभ्या जन्माचं सपान मातीमध्ये काढलं तात्या, तंबाखू काढतोय, होय. डबल घ्या, डबल. कोण रे तू? या खालच्या वस्तीतला राम. तरी माझ्याकडे येऊन तंबाखू मागतो लायकी आहे माहिती आहे लायकी नाही. आता यान पडणार, कमी मरणार. या लायकी काय बांधून द्यायची आहे, होय. तरी आम्हाला माहिती आहे. तू बैठा तंबाखू खाता म्हणून. मरायच्या आधी मला बी एक सांगायचं. तात्या, मी माणूस नाही, देव माणूस आहे. मला का नाही समजी काळ्या काळ्याच म्हणते तो. मरायच्या आधी एकदा तरी ना आरशासमोर परत सुंदर गोरा झालेलं बघायचंय. ऍक्च्युली बरं होत नाहीतर MBA ला घाबरेल. आलं पाकिस्तानचं या दिलं दुःखातला कुठलं आयुष्यातला तुला तुझ्याची तेव्हा वाचवाचे खाऊ नको भाव आम्हाला ते नाही यायचं तरी वस्तीत यायचं म्हणतात. तरी बी आमचा आवाज आडत नाही. हे बघा मंडळी, आज आपल्या गावावर याद पडणार आणि आपण 26 जण मरणार आणि याच आमच्या घटनेची कला इतिहासात नोंदवणार आहे. मग इतिहासात नोंदवण्यासारखं काम बी केलं पाहिजे की हो सर म्हणजे कसं आहे रागेल तुम्हाला तर काय म्हणतो आपण श्रीकांत करूचं लगीन लावतो. पण तुझा दोस्त का ठिकाणावर आहे का अहो तसं नव्हतं, तसं ना मग कसं हा कसं अहो ते प्रेम आहे ना दोघांचं ते लावून द्या की लगी. माणसानं वागतानाच नाही बोलताना बी लायकीचा विचार करायचा असतोय या माझ्या पुरीचं लगीन यांच्यात लावून देण्यापरीस एखाद्या इरी ठकलून देईल तिला हो तात्या, ऍक्च्युली जग किती सुधारले पण आपण अजून बीच अडकलोय. अडकलोय म्हणून सुरक्षित आहे आणि जग किती बी सुधारलं असलं तरी कमरेचं काढून डोसक्याला गुंडाळायचं नसतंय या माझ्या पुरीचं लगीन यांच्यात लावून दिलं तर समाजात काय पत राहणार आहे माझी अहो पच आहे आपण कितपत चित्र ते बी ठेवून येतात त्या. श्रीकांत कविता पळून गेले असते तर तेवढी नाचक्की झाली असती. जीव घेतला असता तुम्ही समजे मला इतकं समजवताय मला कळत नाही होय माझ्या लेकीचं सुख कशात येते अरे बाबा कशाला चापते अरे पोरीचं तिनं मुलतले मग करू दे ना की तिला. हे अक्का काय बोलते तुला कळतंय होय जर तात्या आपण लागतो गुरु बंगला गाडी असलेल्या आपल्या जातीला अरे तुझं बी तुझं त्या श्रीकांतसोबत आहे बघ. मग काय जी जातम्या पिढ्यान पिढ्या ओळख म्हणून मिरवली ती अशी पुसून टाकू होय हो तात्या अहो प्रश्न ओळख पुसून टाकण्याचा नाही तर दुसऱ्याची ओळख स्वीकारण्याचा आहे आणि तसं बी यान पडल्यावर आपल्यासोबत आपली जात विरमवणारच आहे की. अरे हे जात विकासलं तो बाप म्हणजे सरकार की बाबा लग्नाच्या 7 वर्षाला पोर झाले तुम्हाला पोरीच्या जन्मानंतर गाव जेवण खात होतं वहिनीनं आठवतंय ना हं? अरे, ज्यांचं सावलीला बी उभा राहत नाही ना व, त्यांच्याकडे बी जेवण पाठवलं होतं की नाही? मला एक गोष्ट सांगा का वहीन गेल्यावर दुसऱ्याला घेऊन काय नाही केलं तो विषय गेलाय काय वेगळं आहे दुसरी बायको आली तर माझ्या
अशी वेळ येईल असं वाटलं नव्हतं. चंद्र दिसतोय का? लई लांबच. जवळ आहे. जवळ दिसणारा खोटा आहे. आपल्या गावातल्यांसारखं. ह्यो फक्त जवळ असण्याचं आणि दिसण्याचं नाटक करतोय. चंद्रासारखं आपल्याला बी यायला पाहिजे होतं. असायचं वेगळं, दिसायचं वेगळं. म्हणजे ही वेळच नसती आली आपल्यावर. आणि होईल समजा ही. झालं असतं की त्या अनुअप्पाच्या सोनीचं बी नीट काय केलं होतं की प्रेमच ना. याच टेकड्यावर फास लावून घेतला होता बाबळीला तिने. या हातानं खाली उतरवलं होतं तिला. त्या दिवशी असं वाटलं मोकळी झाली. आता तरी गाव सुधरल, अक्कल येईल, पण या बाबतीत चौकी एक जणच झाली. केस पिटावी म्हणून गावातल्यांनी पैसे दाबले आणि पोरीच्या आठवणीत बापानं समजेलं बाबा कधीवर जातीच्या तीव्रतेच्या आणि नावाच्या. जावे. हळद लाव त्याच्या जखमेवर आणि हे गाव सोडून निघून जा. अजय जातीच्या दलदलीत अडकलेली माणसं बाहेर येत नसत्यात. ती तिथंच मरून जात्यात आणि त्यांना तिथंच सोडलेलं बरं असतंय. हर वैशखात जातीची नदी वाहत तिच्या पाण्यात. होता येणाऱ्या माणसाला बी बुडवणार. कवे प्रेमात पडल्यावर का छुटत जातोय ग त्या भोवऱ्यात अडकण्यासाठी. रबुडत्यात माणसं म्हणत्यात, जात मात्र तशीच राहते आत तरंगत. साधं गाव जिंकता नाही आलं का आपल्यास आणि प्रेमात जग जिंकता येतं म्हणते. आणि कोणी म्हणलंय ना खोटा आहे तो माणूस. आता मला या जातीची काय लगता येत काय म्हणत्या? मुकी, पहिरी झाली
बंधन तोडी दयावा सुमतीच्या वाटेला खडकाळीत पैजण यावं तू यावं बंधन तोडी दयावं तू यावं बंधन तोडी दयावं ओय, आवरा पटापटा. ए, लवकर. कामं करा, दातं काढा, गावा धरणं. ओ, बुवा, ते म्हणतात बरं आधी. आवरा लगे पटापट. त्या बारकी आहे. आपण लावते तुला. काय करते तिने लावलं, बरं? आहे, आहे. ए, अक्का. हं? बघितलं का चेहरा कसा फुललाय ते? हा? तुम्हाला ना मस्त लावलंय ते का? काय? ओय, मस्कोबा नाही, पाकिस्तानचं यांग पावलंय. अरे देशद्रोही हे बघ कसं थोबड करते याच्या तुझ्या नाट्या सांगलं पाहिजे अक्कल आहे बघ काय बोलायचं अरे मुस्काया अरे गप की अक्काच्या काही जर बदलायचं आधी का म्हणलं ना का बघायची काय काय हो कास पडायला बाई. आता तुझ्या दादाने माझ्या पाठीवर कास पडायची फुलं काढली आहे. काय नाही बोलत तुझ्याशी. ए, मला नको sorry बोलू. नाही म्हटलं ना. मला नाही ऐकायचं. एक चांदण्याची रात झाली मोकाट मोकाट सखे तुझ्या मिठी म्हणली भावी माझी ग पहाट पांढर पांढर याला नाही तुझी चंद्र पांढर पांढर त्याला नाही तुझी सर तुझा चेहरा सावळा त्यात चिराची सर सर कारवार उठत आवार सार गार गार रात रात झाला असा घाट एक चांदण्याची रात झाली मोकाट मोकाट सगळे तुझ्या पिठी मंदी भावी माझी ग पहाट खरं बोलली होती जाता जन्माच्या गाठी का नाही सरकतच बांधल्या जात्या जाता जन्माचा काय घेऊन बसला यात पडलं म्हणायचं आहे चंद्र हसलाय भाई चंद्र हात
मला थोडं वाटलं नव्हतं आयला कौरव पांडव एकत्र आले यानापेक्षा भारी बातमी आहे चॅप्टर बनवण्याचा पेपर बातमी छापताय होय ऍक्च्युली पहिल्या पानावर छापा नाही ऍक्च्युली पहिल्या पानावर आम्ही फक्त जाहिराती छापतो बातमी चौथ्या पानावर छापतो अरे बाबा आज पाकिस्तानची याद पडणार आहे ती पडल्यावर समजी पडणार मग बाकी का छापायचा तू कोण बोललं बघायचा कोण आहे ते भाडाव सरकार हा सरकारकडनं पत्रकार आहे तसं आपल्या गावावर यान पडणार आहे आणि यान पडल्यावर मरणारच की रामकृष्ण आहे रामकृष्ण हरी आईला कसं आहे अरे यान पडला असतं तर मेलोच असतो पण यान काय पडत नाही हा सरपंच तुम्ही बोलताय की याद पडणार आणि तो बोलतो याद बाहेर पडणार अहो नक्की याद पडणार आहे का नाही म्हणजे सरकारनं फसवलं वया बसली या बोललो होतं ना सरकारने मी खोटी बातमी देत ते हो अरे शेठ यान पडणारी बातमी खरीच होती हा अरे आपले एअरफोर्स काय नुसतं शायनिंग मारायला ठेवलंय वय त्या पाकड्यांचा उसाच्या शेतात केल्यावानी करेक्ट कार्यक्रम केलाय बघा ए खरं बोलते का तू म्हणजे खोटं बोलतोय होय लक्षात ठेवा पत्रकार आहे सत्य वाचा बोले पत्रकाराचा आणि बातमी आमच्याकडे येते न तुमच्याकडे बस कवच पावला बाबा तर मंडळी आपल्यावर आलेलं पाकिस्तानाचं यायचं संकट दूर झालंय बोला मस्त बचा म्हणजे आपण बदलत नाही होय अरे बाबा याला आहे का ही वस्ती हे गाव एकत्र झालं म्हटल्यावरती ते पाकडच काय त्या जगात कुणी बी आपला काय बी वाकडे करू शकत नाही तरी मी त्या आफ्रिकेच्या आईची
पण नको ना जाऊ सोडून. त्यांनी माझा निकाल ठरवला आणि मला तो करावाच लागला. मग आपण पळून जाऊ. आपण पळून गेलो नसतो तर ठीक होईल. तुला खरंच वाटतंय आपण पळून गेलो तर हे लोक सोडत्याला आपल्या. आपण लांब निघून जाऊ. मला तुला चित्त बघायचं आहे. ऐक की, येणं हवं लागत. आता बस आता वेगळं होण्यासाठी हजार तास आहे. एकत्र येण्यासाठी एखादा चमत्कार घडेल की. चमत्कार फक्त गोष्टी सत्यात असतात. आपल्या प्रेमाची जात धर्माची भिंत आहे का नाही ती माणसाने निर्माण केली आहे आणि ती माणसांना सोडायला लागली. ती कोणाला तुला जपणार आहे? अलमस असं नको बोलू. एकदा ऐकून घे ना माझे. शेवटच्या